आउटर म्हणजे ह्या गेटच्या बाहेरचं जे विश्व आहे त्यामध्ये देखील तुम्हाला उपयोगी पडेल अशा प्रकारचं काहीतरी आपण या उपलब्ध वेळेमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सांगूया म्हणून मी विषय निवडलेला आहे. विषयाचं नाव आहे का शिक्षण. शिक्षण म्हणजे नेमकं तरी काय? काय आजच्या व्याख्यानाचा विषय घरी जर गेलात आणि तुम्हाला कोणी विचारलं आजच्या छोटेखानी व्याख्यानाचा विषय काय होता तर तुम्ही सांगायचं शिक्षण. शिक्षण म्हणजे तरी नेमकं काय? मग आपण बरेच जण म्हणत असतो की आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. बरेच जण म्हणतात तुम्ही शिका, अभ्यास करा, पण खरी शिक्षणाची डेफिनेशन काय, व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एज्युकेशन? स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलेलं आहे की शिक्षण म्हणजे काय. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या एका कोटमध्ये सुंदर शब्दात सांगितलेलं आहे की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी दॅट इज ऑलरेडी इन मॅन. Education is the manifestation of divinity that is already in man. याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की मानवाच्या उपजत कलागुणांचा विकास करणं म्हणजे खरं शिक्षण होय. शिक्षण म्हणजे परीक्षेमधलं आहे का हो? फक्त परीक्षा पास व्हायचं मग मार्क मिळवायचे हे खरं शिक्षण नव्हे. तसं जर तीच खरी शिक्षणाची व्याख्या असती तर आज मोठमोठ्या विद्यापीठांना नावं कोणाची आहेत बघा तुम्ही. राष्ट्रसंत आपले गाडगे महाराजांचं विद्यापीठ आहे त्यांच्या नावानं, बरोबर. परत आपल्या मराठवाड्यामध्ये तिकडे बहिणाबाईंचं नावानं विद्यापीठ आहे, कवयित्री बहिणाबाई. मला सांगा कवयित्री बहिणाबाई खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, आपल्या बहिणाबाई आठवल्या का सगळ्यांना? तर त्या कवयित्री बहिणाबाई.